ओम शांती सर्वांना. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक्साइटिंग लाईफ ऑफ स्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे मधुबन मधला 6वा दिवस, पार्ट 6. चला तर पाहूया. लेट्स सी नाउ. मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे अंबाजीला. चला तर पाहूया अंबाजी. लेट्स सी नाउ. मित्रांनो बघा, चाललेलं आहे आता अंबाजीला. सगळेजण येत आहेत. मित्रांनो, आता बसलेलो आहे गाडीमध्ये आणि चाललेलो आहे अंबाजी पर्वतला. चला अंबाजी टेम्पल बघूया, गोल्डन टेम्पल. कुठे चालाय सगळेजण? चला चला, गोल्डन टेम्पल. उडण खटोल्यामध्ये बसणार का नाही? चला चला बसूया उडण खटोले में. मित्रांनो, आपण चाललेलो आहे आता अंबाजी मंदिरला. अरे भाई लोग है, ओम शांति भाई जी. भाई जी आप बता दो अंबाजी की क्या कहानी है? अंबाजी मेन मंदिर है ना? हाँ मेन नहीं, वो रोपवे वाला। हाँ, तो अंबाजी से 20 किलोमीटर दाता गांव है। जाता का? ओके. उधर का राजा आया, माता जी को बोलो हमारे गांव चलो। माता जी को? हाँ. फिर माता जी, अम्बे माता जी ने बोला मैं चलूंगी, लेकिन एक शर्त रहेगा। शर्त? हाँ. राजा ने बोला क्या शर्त रहेगा? हाँ. बोले आप पीछे, माता जी ने बोला आप आगे आगे चलना, मैं पीछे पीछे आ रही हूँ, लेकिन पीछे मुड़ के मत देखना। बराबर. फिर राजा आया, मेन मंदिर बनाया ना, हाँ. उधर आया, राजा को विश्वास नहीं हुआ कि माता जी आ रहे कि नहीं आ रहे। बराबर. राजा ने पीछे देख लिया। हाँ. फिर माता जी ने बोला अपना शर्त यही पूरे हो गए। हाँ. वही स्थापित हो गए, माता जी धरती में अंदर समा गए। समा गए. ये हाँ. काम है। ये कहानी है. ओम शांति। ओम शांति. अमर ज्योत बुझती नहीं, चालू ही रहती है। चालू ही रहती है. और मेन मंदिर है गोल्डन टेम्पल, पूरा गोल्ड चढ़ा हुआ है। गोल्ड चढ़ा हुआ मंदिर है के ऊपर। मंदिर के ऊपर. ओके. मंदिर के ऊपर पूरा गोल्ड चढ़ा है। मित्रांनो, ये गुजरात में आता चाललेलं आहे ये भाषा में लिखा हुआ गुजरात है, बॉर्डरला. भाषा में। हाँ, गुजरात में आपनो स्वागत से। गुजरात में आपका स्वागत है. गुजरात मध्ये तुमचे स्वागत आहे. गुजरात आपलं स्वागत. वेलकम टू गुजरात. मित्रांनो, अंबाजी टेम्पल हे राजस्थान आणि गुजरात बॉर्डरच्या इथे आहे. आता आपण गुजरात मध्ये चाललेलो आहे. मित्रांनो चला अंबाजी. मित्रांनो, आलेलो आहे अंबाजी टेम्पलला. चला तर पाहूया अंबाजी टेम्पल. व्हिडिओ करणारा मनाई आहे, पण अनुभव तुम्हाला जरूर सांगणार मी. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. जय अंबे. मित्रांनो, अंबाजी टेम्पल बघितले, एकदम मस्त आहे. अंबिका देवीचे टेम्पल आहे हे. आत व्हिडिओ करण्यामध्ये मनाई आहे. तुम्ही आल्यावर सुद्धा इथे या. आणि पुढे आता आम्ही चाललेलो आहे कोटेश्वरला. चला तर पाहूया कोटेश्वर. मित्रांनो चला पाहूया. बघा, हे कोटेश्वर मंदिर आहे. चला आज जाऊया. मित्रांनो, आता कोटेश्वर मंदिराच्या इथं आलेलं आहे. गंगा नदी इथं, गुप्त नदी म्हणली जाते, म्हणजे तो उगम जिथं पाणी येते ते गंगा नदीचे येते. हे पहा मित्रांनो, हे बघा गुप्त नदी. गंगा नदीचे पाणी महादेवाला घालतात. हर हर गंगे, हर हर महादेव. मित्रांनो चला कोटेश्वर मंदिरला जाऊया. ओम नमः शिवाय. नंदी, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ब्रह्मा, विष्णू, विष्णू. मित्रांनो, आता आपण महादेव, ब्रह्मा आणि विष्णू भेटले. या तिघांद्वारे जगाची पालना केली जाते. म्हणजेच ब्रह्माद्वारे ब्रह्मांडची निर्मिती, विष्णूद्वारे त्याचं संचालन, पालना आणि शंकरद्वारे विनाश. आता शंकराचं काम चालू आहे, कारण विनाश चाललेला आहे कामाक्षी मंदिरला. चला बघूया कामाक्षी मंदिर. आता आलेलं आहे कामाक्षी मंदिरला. चला तर पाहूया कामाक्षी मंदिर. कामाक्षी मंदिर, कामाक्षी देवी. मित्रांनो, आता आलेलं आहे जैन कुंभारिया मंदिर. चला तर पाहूया. मित्रांनो, आता आलेलं आहे कुंभारिया जैन मंदिर. चला तर जाऊया, काय आहे बघूया कुंभारिया जैन मंदिर मध्ये. मित्रांनो, लहान मुले बसलेले आहेत मजा करत. मित्रांनो, आता चाललेला आहे रोपवे वर. चला तर पाहूया रोपवे आणि घेऊया मजा. मित्रांनो, याला गब्बर पॉइंट सुद्धा म्हणतात. हे 51 शक्तिपीठ आहे. चला पाहूया. भैया थोड़ा नजदीक
मित्रांनो चला जाऊया फिरायला. बघा हे फिरायचं पॉइंट आहे. अंबाजी, गब्बर, गिरनार, पवनगड, रोपवे. हे बघा चाललेलं आहे रोपवे कडे. चला बसूया रोपवे मध्ये आणि मजा घेऊया. हे मिनी विमान असल्यागतच असते, उडान खटोला. मित्रांनो हे बघा रोपवेला किती गर्दी लागलेली आहे. रोपवेची डिमांड भरपूर आहे. चला बसूया रोपवे. बघा आलेला आहे रोपवे मध्ये. हे इकडून वरून खाली येते. बघा हे रोप म्हणजे दोरी आणि वे म्हणजे जाण्याचा मार्ग. त्या दोरीवरून जाणारे विमान म्हणजे रोपवे. मित्रांनो हे बघा तिकीट मिळालेले आहे. अशा प्रकारे तिकीट आहे रोपवे. चला मित्रांनो चाललेला आहे रोप मध्ये. कसं वाटते? छान वाटते. अजून जायच्या आधावर छान वाटते. विमान उड़ान खटोला जा रहा है. घूम के लॉन्चिंग हो रहा है. कसं वाटते? छान वाटते. एकदम मस्त व्ह्यू बघा मित्रांनो. टॉप द व्ह्यू. आम्ही तर सगळे विमान तिने एकदम मस्त. तिकडनं गेलो बघते. आम्ही तर सगळे मंदिर बघा मंदिरवर चाललेलं आहे असं. ओम शांती. कसं वाटते? चांगलं वाटते. मस्त एकदम मस्त. आनंद पहिल्यांदा घेत आहे. मिनी विमान खटोला उड्डाण खटोला ट्रॅव्हल करून आलेला आहे वरती. मज्जा सुट्टी नाही. अशी वरती जायचं आपला पॉइंट. एकदम मस्त मजा करत जायचं, आनंद घ्यायचा. ओम शांती. ओम शांती. वरती मंदिर आहे. बघा टॉप व्ह्यू एकदम मस्त दिसते. चाललेला आहे मंदिर कडे. चला आणि बघा वारे एकदम मस्त आहे. केसरी नाला आहे. तीन आहे टॉप द हिल. कसं वाटते माताजी? बघा रोपवे नावावर आंबे माताजी येत आलेला आहे. जय अंबे माता की जय. जय जय अंबे माता जय. बघा एकदम मस्त आहे अंबे माताचे मंदिर. आपल्याला ड्रायव्हरने जी गोष्ट सांगितली ती तशा पद्धतीने आहे. जय अंबे 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 अंबे. जय अंबे माता की जय. मित्रांनो बघा इथे दोरा म्हणत आहेत. जय अंबे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. जय अंबे माताजी. जय अंबे. मित्रांनो पहा देवीच मूर्ती सुद्धा केलेली आहे. जय अंबे. मित्रांनो दर्शन झालेलं आहे एकदम मस्त. सगळीकडे फिरून आलो. अंबाजीला गेलो, कोटेश्वरला गेलो, मीनाक्षी मंदिरला गेलो, परत जैन मंदिरला फिरलो, रोपवे मध्ये फिरलो. एकदम मस्त दर्शन झाले. आता चाललेलं आहे शांतीवनला. चला तर जाऊया शांतीवनला. मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला ना? मधुवन मध्ये फिरायला भरपूर आहे ना. तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटणार आहे पुढच्या ब्लॉग मध्ये. इतकंपर्यंत मी साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांना करतो मनापासून धन्यवाद. ओम शांती.